हॅलो फ्रेंड्स, तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपल्याला बनवायची आहे बिर्याणी। हे बनवण्यास आपल्याला 1 किलो तांदळाची बिर्याणी बनवायची आहे। यासाठी लागेल खडा मसाला। यामध्ये आहे इलायची, कलमी, जिरे, मिरे आणि लवंग। हे सगळं बारीक करून घ्यायचे। कोथिंबीर, मिरच्या, 5 टमाटे, 4 कांदे, मेथी आणि लाल मिरची आणि तेजपत्ता। हे आहे मटण। 1 किलो तांदळासाठी 1 किलो मटण, लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट, 1 मिरचीची पुडी 10 वाली, अर्धा किलो गोड तेल, गरम मसाला कुटून घेतलेला आहे, 1 किलो तांदूळ, आर्यल तांदूळ आहे ते, 20 मिनिट डलेगा कांदा आणि 2 किलोचं पातेलं घ्यायचे। त्यामध्ये तेल ओतायचे, कांदे टाकायचे, कांदे छान लाल होऊन घ्यायचे, लाल तळायचे म्हणजे फ्राय करायचे। तुम्हाला आमची रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। यामध्ये आता मिरच्या टाकायच्या। मिरच्या टाकून हलवून घ्यायचे। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही आहे गावरान बिर्याणी। याला तहारी सुद्धा म्हणतात। आमच्या महाराष्ट्रात त्याला तहारी म्हणतात। आता टोमॅटो टाकायचे त्यामध्ये। तेलुगूमध्ये काय म्हणतात, हैदराबादी बिर्याणी। फास्ट चिकन आपल्याला टाकायचं। यामध्ये अद्रक लसूण हळद आणि मिक्स करून घ्यायचे। या प्रकारे आपल्याला चिकन शिजवायचं नाही, असं डायरेक्ट टाकायचे। आपल्याला झटपट बिर्याणी आज बनवायची। हे हलवून घ्यायचे। फक्त आपण चिकनच तसंच टाकू शकतो, बाकी मटण टाकता येणार नाही। मटण शिजवूनच टाकायला लागेल। यामध्ये लाल मिरची टाकायची, कोथिंबीर टाकायची, छान फ्राय करायची। आणि आपण स्पेशल म्हणजे यामध्ये आहे मेथीची भाजी। ती टाकल्यास छान स्वाद येतो, एकदम चविष्ट लागते भाजी। आणि गरम मसाला ॲड करायचा आहे आणि थोडा गरम मसाला ठेवायचा आहे। तो गरम मसाला केव्हा टाकणार पुढे सांगणार आहे। तर मिक्स करायचं आहे। अद्रक लसूण टाकायचं आहे। मी ज्या स्टेप बाय स्टेपने सांगते, या स्टेप बाय स्टेपने केल्यास तुमची बिर्याणी खाल्ल्यास खतरनाक स्वाद येतो। बिर्याणी एकदा करून बघा। बिर्याणी बघताच तोंडात पाणी सुटते। मला आमची रेसिपीज आवडतात का नाही हे कमेंटमध्ये सांगत जा। छान मसाला असा कलर आला पाहिजे, झणझणीत। तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर कमी टाका। आणि हे छान त्याचं पाणी, अंगाचं पाणी द्यायचं, तसं शिजवायचं थोडा वेळ, 5-10 मिनटं, आणि नंतर पाणी टाकायचं। 1 किलो तांदळाला 4 तांबे पाणी टाकायचे। हे प्रमाण परफेक्ट आहे आर्यन तांदळासाठी। आता स्पेशल टिप म्हणजे माझ्या बिर्याणीची, यामध्ये उकळी यायच्या आधीच तांदूळ ॲड करायचे। हे तांदूळ धुतले नाही, कारण की हे तांदूळ खूप स्वच्छ आहेत, आर्यल तांदूळ आहेत। मिक्स करायचे आणि फुल गॅस करायचा आहे। शिजल्यास म्हणजे त्याचं पाणी आटल्यास त्यामध्ये आपल्याला मसूरची डाळ टाकल्यावर काय बिर्याणी लागते। तुम्ही ही बिर्याणी केल्यास तुम्हाला खूप आवडेल। आणि जो गरम मसाला ठेवला होता तो पण टाकायचा। जेव्हा आपण दम देतो बिर्याणीला त्यावेळेस तो पण मसाला टाकायचा आहे। आणि गॅस कमी करायचा आहे आणि त्यावर एक झाकण ठेवायचे। आणि काय पण वजनदार, मी इथं पोळपाट ठेवलेला आहे, हे 15 मिनटासाठी रेस्ट व्हायला ठेवायचे आणि मिक्स करायचं आहे। नंतर मसाला पुन्हा मग शिजली का नाही बघायचे 5 मिनटासाठी आणि आपली बिर्याणी तयार आहे। तुम्हाला माहीत आहे का तेलुगूमध्ये बिर्याणीला काय म्हणतात? कमेंटमध्ये सांगा।